बायपास झाल्यानंतर फक्त कार्यक्षम हृदय हा एकमेव त्याचा आउटकम आहे का? तो बेसिक पर्पज आहेच की हृदय चांगलं होणं आणि हृदय इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्याच्यानी आपल्याला जे लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट जी आपण ॲक्टिव्हली करायची आहे ते करता येणं हा त्याच्या मागचा जास्त इम्पॉर्टंट हेतू आहे. म्हणजे हे की जर हृदय चांगलं काम करायला लागलं तर त्याच्यानी जो रक्तपुरवठा किडनीला चांगला मिळेल, जो मेंदूला चांगला मिळेल, जो सगळीकडे जो चांगला व्यवस्थित रक्तपुरवठा होईल, याच्यानंतर परत बॅक ऑन ट्रॅक ॲक्टिव्हली लाईफ सुंदर जगता यावं हा त्याच्या मागचा बेसिक हेतू आहे. ॲट द सेम टाईम हे विसरता कामा नये की तुम्हाला बाकीच्या अवयवांची आणि बाकीच्या याच्यासाठी ज्या काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे ते सगळं करेक्टेड ठेवणं. त्याचं कारण असं आहे की बायपासचं ऑपरेशन झाल्यानंतर बरीच वर्ष लाईफ छान मिळेल. पण ते तसंच चालू ठेवण्यासाठी बाकीचे अवयवसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे किडनीची काळजी घ्या, डोळ्यांची काळजी घ्या. ह्या सगळ्यासाठी तुम्हाला जर तुम्ही सगळं शुगर कंट्रोल ठेवली, बाकी सगळं केलं. हार्ट करेक्ट झाल्यानंतर प्रत्येक ऑर्गन पण चांगला राहील आणि बाकीच्या ऑर्गन्स हे केल्यानं तुम्हाला बायपासचा फायदा हा मॅक्झिमम वर्ष मिळवता येऊ शकतो.